पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलंय, काय सांगता? मी या भागाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख माननीय उद्धवराव शिंदे धनेगावकर यांचं मनापासून अभिनंदन करतो। गेल्या 30 वर्षापासून ते शिवसेनेचं काम करतात आणि कार्यालय त्यांचं होतच, परंतु फक्त फलक नव्हता। आज त्यांनी सुसज्ज असं सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी कार्यालय उघडलेलं आहे आणि या निमित्तानं सर्वसामान्य नागरिक असतील, कष्टकरी असतील, शेतकरी असतील, दूध विक्रेते असतील, म्हशी विकणारे आमचे बांधव असतील, त्या सगळ्यांना न्याय या भागातून मिळाल्याशिवाय राहणार नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादीची स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी युती करण्याची तयारी होती, पण भारतीय जनता पार्टीने युती हटवून सोडली। आम्ही या जिल्ह्याचे सध्याचे भाजपचे नेते अशोकराव चव्हाण साहेब यांच्याकडे तिन्ही आमदार माननीय बोंडारकर, माननीय बालाजी कल्याणकर आणि माननीय बाबूराव कदम हे तिघही गेले होते की 20% जागा द्या युती धर्मानुसार, परंतु त्यांनी प्रतिसाद न दिल्यामुळं ही युती तुटलेली आहे आणि काही ठिकाणी राष्ट्रवादीने प्रतिसाद दिलेला आहे, त्यामुळे लोहा कंधार असेल, काही ठिकाणी राष्ट्रवादीवर युती आहे। हिंगोलीमध्ये संतोष बांगर यांनी असं वक्तव्य केलं की नागेश पाटील हे आमचेच आहेत, फक्त शरीराने तिकडे, मनाने आमच्याकडे। या संदर्भामध्ये त्या जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर मी प्रतिक्रिया देतो।